नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। शहरातील गंगापूर रोड परिसरात एका कॅफेवर तरुण तरुणीचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती मिळताच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला। यावेळी कॅफेमध्ये सुरू असलेले प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत 5 ते 6 प्रेमी युगलांना ताब्यात घेतले आहे। सविस्तर वृत्ती असे, सरकारवाला पोलीस स्टेशन आणि गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या सीमा रेषेवर मोगलीज नावाचा कॅफे होता। गेल्या 5 वर्षांपासून कॅफे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या कॅफेमध्ये काही कंपार्टमेंट करण्यात आले होते। मुलं मुली तेथे अश्लील चाळे करतात असल्याची माहिती देवयानी फरांदे यांना मिळाली। त्यानंतर देवयानी फरांदे यांनी कॅफेवर धाड टाकली। यावेळी या कॅफेमध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि 5 ते 6 प्रेमी युगलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांची सध्या चौकशी केली जात आहे। तसेच त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे। दरम्यान नाशिक शहरात केवळ एकाच ठिकाण नसून अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत। मात्र याबाबत कारवाई होत नाही, त्यामुळे कॅफेवर कारवाईचा बडगा उभारावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे। गंभीर अशी गोष्ट आहे। नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग गणला जातो, त्या भागामध्ये मुरली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्समध्ये दिला जात होता। मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या। नाशिकची संस्कृती बिघडत आहे। नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल, सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल, ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे। मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहेत आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम चालू आहे। कॉलेजेसमध्ये देखील मुला मुलींच्यासाठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे। विद्यापीठाचे नियम आहे की 80% अटेंडन्स कंप्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये बसलं दिलं जात नाही। परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील ह्या गोष्टी पाळल्या जात नाही, बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही का? कारण हे जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेसमध्ये न जाता अशा पद्धतीने करतायत आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाच्या डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही। त्यांना त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चितच आहे, परंतु अशा पद्धतीने कॅफे चालून ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम चाललंय आणि ह्या भागाला देखील गाळबोट लावण्याचं काम चालू आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।